नमस्कार मित्रांनो, तुम्हाला SIP आणि HWP बद्दल माहिती असेल तर STP काय असते हे आज आपण जाणून घेऊयात. STP म्हणजे सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन. तर ह्यामध्ये म्युच्युअल फंडामध्ये जर एखादा इन्व्हेस्टर आला तर त्यामध्ये समजा त्याच्याकडे जर लमसम अमाऊंट असेल, उदाहरणार्थ समजा 50 लाख रुपये अमाऊंट आहे आणि त्यांनी लमसम अमाऊंट इक्विटी फंडामध्ये जर एकाच दिवशी इन्व्हेस्ट केले तर त्यामध्ये रिस्क अशी असू शकते की जर मार्केट जर डाऊन झालं तर त्या म्युच्युअल फंडाची जी व्हॅल्यू आहे ती कमी होण्याची शक्यता असते. तर ही जोखीम त्याला जर कमी करायची असेल तर तुम्ही STP थ्रू तुम्ही ती जोखीम कमी करू शकता. तर हे कशी जोखीम कमी करता येईल ते आपण बघूया. उदाहरणार्थ तुमच्याकडे 50 लाख रुपये आहेत तर ते तुम्ही डेट फंडमध्ये गुंतवले आहेत. तर हे 50 लाख तुम्ही STP मार्फत इक्विटी फंडामध्ये ट्रान्सफर करू शकता. जसं की 50 लाखाचे तुम्ही 10 STP मार्फत दर महिन्याला 5-5 लाख रुपये तुम्ही इक्विटी फंडामध्ये टाकू शकता. असे केल्याने तुम्हाला डेट फंडामधली जी काही गुंतवणूक आहे त्यावरती पण तुम्हाला व्याज भेटतं आणि इक्विटी फंडामध्ये जी STP मार्फत तुम्ही गुंतवणूक केलेली आहे त्यामुळे तुम्हाला मार्केटची रिस्कसुद्धा मिनिमाइज करता येते. धन्यवाद.